नीट पेपर फुटी प्रकरणी नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली। परीक्षेच्या 10 दिवस आधीच मोटेगावकरकडे नीटचा पेपर होता अशी माहिती समोर येते। 3 मे रोजी ही परीक्षा होणार होती आणि मोटेगावकरनं 23 एप्रिललाच नीटचा पेपर मिळवल्याची बाब समोर येते। परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकरनं पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानंच प्रश्नपत्रिका नष्ट केल्या। लाभार्थी विद्यार्थ्यांची नावं सांगण्यास मोटेगावकरकडून टाळाटाळ केली जाते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, या संपूर्ण प्रकरणी मोटेगावकरच्या अटकेनंतर आता आणखी नवनवीन या सगळ्या प्रकरणातली माहिती आणि अपडेट समोर येत आहेत। श्रुती, खरं तर ही माहिती जी आहे ती अतिशय धक्कादायक म्हणावी लागेल, कारण शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर सीबीआयने जवळपास 10 तास शिवराज मोटेगावकरची चौकशी केली। शिवराज मोटेगावकरकडे जो मोबाईल आढळून आलेला आहे त्या मोबाईलवरती 3 मेला खरं तर नीटचा पेपर होणार होता, मात्र 23 तारखेलाच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या आहेत ते शिवराज मोटेगावकरकडे नक्की कशा आल्या हे मोबाईलमध्ये जे आहे ते आढळून आलेलं आहे। त्यामुळे शिवराज मोटेगावकर हा नीट पेपर फुटी प्रकरणामधला एक सक्रिय सदस्य आहे की ज्याचे संबंध जे आहेत इतर टोळींशी होते। त्यामुळे शिवराज मोटेगावकरचा नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संबंध आहे आणि या संबंधावरूनच सीबीआयने शिवराज मोटेगावकरला अटक केली आहे। सीबीआयकडून अधिकृत माहिती जी देण्यात आलेली आहे ते म्हणजे शिवराज मोटेगावकर हा एक कटाचा भाग होता, त्याचबरोबर या टोळीमध्ये त्याचा सक्रिय असा सहभाग होता। शिवराज मोटेगावकरकडून संपूर्ण राज्यभरामध्ये क्लासेस जे आहेत ते चालवले जातात। मोठ्या संख्येनं नीटची तयारी करणारे विद्यार्थी जे आहेत शिवराज मोटेगावकर क्लास करतात। लातूरमध्ये सगळ्यात मोठं शिवराज मोटेगावकरचा क्लास पाहायला मिळतोय, त्यावरती सुद्धा सीबीआयने धाडी टाकलेल्या होत्या। मात्र शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर इतर सगळी माहिती जी आहे सीबीआयकडून गोळा करण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र सीबीआयकडून जी अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे। शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये 2026च्या नीटच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। 3 मेला पेपर असताना 10 दिवस आधी शिवराज मोटेगावकडे या प्रश्नपत्रिका कशा आल्या याचा तपास जो आहे तो सध्या सीबीआयकडून केला जातो। मात्र सीबीआयने खरं तर शिवराज मोटेगावकरला ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्याच्याकडे जे काही तांत्रिक पुरावे होते ते पुरावे सुद्धा शिवराज मोटेगावकरला नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मात्र आज रात्रीच त्याला दिल्लीला घेऊन जाऊन सीबीआय कोर्टामध्ये जे आहे शिवराज मोटेगावकरला अटक केली। शिवराज मोटेगावकरला कोर्टामध्ये प्रोड्यूस केला जाईल, मात्र सध्या त्याच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली आहे। अधिकचा तपास जो आहे तो शिवराज मोटेगावकरचा केला जातोय। ज्यावेळेस त्याच्याकडे ह्या उत्तरपत्रिका त्याचबरोबर प्रश्नपत्रिका आढळून आलेल्या आहेत त्यानं कोणकोणत्या विद्यार्थ्याला याचा लाभ मिळवून दिलेला आहे त्याची माहिती सीबीआयकडून गोळा केली जाते। कदाचित या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती मोठी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं ही परीक्षा जी आहे ती थेट रद्द केलेली होती। मात्र आता वेगवेगळे धागेदोरे जे आहेत ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली आहे, आणखी काही पुरावे हाती लागतात काय पण महत्त्वाचं असणार। मात्र ही धक्कादायक माहिती म्हणावी लागेल की 10 दिवस आधीच शिवराज मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका जी आहे ती आढळून आलेली आहे। त्यामुळे त्यानं किती विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका पुरवली, त्याचबरोबर त्याचा व्हिडिओ जो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता त्यानं विद्यार्थ्यांना विचारलेलं होतं की आरसीसी मोटेगावकरनं शिकवलेले किती क्वेश्चन जे आहेत ते परीक्षेमध्ये आलेले आहेत, ते विद्यार्थ्यांची उत्तरं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे सीबीआयकडून विद्यार्थी असतील पालक ज्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत त्यांची चौकशी सीबीआयकडून केली जाते। मात्र शिवराज मोटेगावकरला सध्या अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये 10 दिवस आधीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच प्रदीप, वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडनं या सगळ्या प्रकरणी घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली। परीक्षेच्या 10 दिवस आधीच शिवराज मोटेगावकरकडे नीट परीक्षेचा पेपर होता। 3 मे रोजी नीटची परीक्षा होणार होती। मोटेगावकरकडे 23 एप्रिललाच नीटची प्रश्नपत्रिका आली होती। परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकरनं पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं प्रश्नपत्रिका नष्ट केल्या। शिवराज मोटेगावकरनं विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला प्रश्नपत्रिका पाठवली होती। लाभार्थी विद्यार्थ्यांची नावं सांगण्यास मोटेगावकरची सीबीआय समोर टाळाटाळ असल्याची माहिती मिळते। शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले। मोटेगावकरनं अनेक विद्यार्थ्यांना नीटची लीक झालेली प्रश्नपत्रिका पुरवल्याचा संशय आहे।